मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या मेहकरच्या नवीन बसस्थानकाचा वनवास अखेर संपलाय। आज एका शानदार सोहळ्यात परिवहन मंत्री प्रतापसिंग सरनाईक यांच्या हस्ते या बसस्थानकाचे भव्य लोकार्पण करण्यात आले आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते। हे केवळ बसस्थानक नसून प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले एक अत्याधुनिक केंद्र आहे। यामध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त आणि हवेशीर प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सुसज्ज तिकीट कक्ष आणि सुनियोजित बसथांबे तयार करण्यात आले आहेत। या आधुनिक सुखांमुळे मेहकर तालुक्यातील आणि बाहेरून येणाऱ्या हजारो प्रवाशांची वर्षानुवर्षे होणारी गैरसोय आता कायमची दूर होणार आहे। लोकार्पणाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी परिवहन मंत्री प्रतापसिंग सरनाईक यांनी मेहकरकरांना एक मोठी आणि सुखद भेट दिली आहे। मेहकर आगारासाठी तब्बल 50 नवीन बसेस देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। पहिल्या टप्प्यात 30 बसेस देण्यात येणार आहेत। यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक मजबूत होणार असून गावखेड्यातील प्रवाशांचा प्रवास आता सुसाट आणि सुकर होणार आहे। आमचे या भागातील नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, आमचे माजी आमदार रायमुलकर साहेब यांनी जी मागणी केली होती की ह्या एसटी स्टँड साठी त्यांनी पाठपुरावा करून हे एसटी स्टँड मंजूर केलं होतं। आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं। 3 कोटी रुपयाचा खर्च करून हे स्टँड आम्ही बनवलं। 4 कोटी रुपयाचा खर्च जो आहे ह्या कॉन्क्रिटीकरणाचा, असे 7 कोटी रुपयाचा एसटी महामंडळाच्या माध्यमातून खर्च करून आम्ही आज त्याचं लोकार्पण केलेलं आहे। थोडासा वेळ लागला, दिरंगाई झाली, परंतु शेवटी एसटी महामंडळाचं हे काम असल्या कारणानं त्याचं उद्घाटन करणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्यामध्ये मी आज या सर्व दोन्ही जे नेते आहेत त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो। भविष्यामध्ये 14 कोटी रुपयाचा एक प्रकल्प त्यांनी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे, त्याला सुद्धा मान्यता देण्याची भूमिका मी घेतलेली आणि त्याचबरोबर ह्या आगारातून अनेक बसेस ज्या आहेत त्या 102 बसेस सुटत होत्या, परंतु आता 81 बसेस आहेत, त्यामुळे बसेसची कमतरता आहे। तर 30 बसेस देण्याची भूमिका मी घेतलेली, त्यामुळे ताबडतोब 30 बसेस देण्याचा निर्णय सुद्धा एसटी महामंडळाच्या माध्यमातून मी घेतलेला आहे। अजूनही भविष्यासाठी ह्या बुलढाणा जिल्ह्यासाठी जेवढं काही करता येईल किंवा जास्तीत जास्त बसेस जेवढ्या देता येईल त्याचा माझा प्रयत्न राहील। बुलढाणा जिल्ह्यासाठी 100 बसेस आधीच मी मंजूर केलेल्या, त्यापैकी 30 बसेस इकडे, तर 70 बसेस या उर्वरित डेपोला देण्याचा निर्णय झालेला आहे आणि अजूनही काही जर सुविधा या जिल्ह्यासाठी आवश्यक असेल तर त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न। पंतप्रधानांनी इंधन कमी वापरण्याचं आवाहन केलंय, अशातच काही इलेक्ट्रिक बसेसची वाढ होणार आहे। इलेक्ट्रिक बसेस सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आमचा निर्णय झालेला आहे। 5150 बसेस या ऑलेट्राच्या माध्यमातून आमच्या आता लवकरच येणार आहे, त्यापैकी 837 बसेस ह्या आलेल्या आहेत। 785 बसेस आलेल्या आहेत, उर्वरित बसेस 170 आता येतात आणि त्यापैकी सुद्धा काही बसेस या आम्ही डेपोला देण्याचा प्रयत्न। राज्यामध्ये किती खरेदी बसेस करण्याचा प्रस्ताव आहे? नवीन बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव? नवीन बसेस ऑलरेडी मी खरेदी केलेल्या 2040 बसेस ज्या आलेल्या आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे। 3000 बसेस आता टाटा कंपनीच्या माध्यमातून आम्ही आता वितरित करतो। अजून 5000 बसेसची वर्क ऑर्डर पुढील महिन्यात येणार, त्यामुळे जवळजवळ 11 ते 12,000 बसेस या नवीन येत आहेत आणि राज्यामध्ये ज्या बसेसची कमतरता होती त्या एसटीच्या बसेसची कमतरता आम्ही पूर्ण करतोय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जास्तीत जास्त सुविधा एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी एक त्यांचा सहकारी म्हणून राज्यभर फिरून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता त्याची पूर्तता करतो। अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे। स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापारी वर्गाने या नव्या सुविधेचे स्वागत करत मोठा आनंद व्यक्त केलाय। या नव्या बस स्थानकामुळे मेहकरच्या विकासाला आणि वाहतूक व्यवस्थेला आता एक नवी दिशा मिळाली आहे, यात शंका नाही। तर या आधुनिक बस स्थानकामुळे आता मेहकरकरांचा प्रवास अधिक सुस्टँडर्ड आणि आरामदायी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, मेहकर, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।